आजच्या दिवसातील दुसरी मॅच वडवलीसी विपक्ष अडिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला वडवलीसी संघाने. गवदी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमपी ट्रॉफी चॅम्पियनशिप आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिली मॅच जय जलेश्वर वाडेघर आणि सोनारपाडामध्ये राहिली. त्यामध्ये विजय प्राप्त केला तो म्हणजेच गावदेवी सोनारपाडा संघाने. पराभूत केले ते म्हणजेच जय जलेश्वर वाडेघर संघाला. पहिल्या सत्रामध्ये नक्कीच धावांची गती रोखण्यात यश मिळालं होतं. चांगली गोलंदाजी झाली होती सोनारपाडा संघाची. नक्कीच आयोजकांच्या वतीने जी अनाउन्समेंट येते, वडवलीसी संघ लक्ष घ्यायचं की आपण टॉससाठी उशिरा आल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी आहे आणि मैदानामध्ये उशिरा दाखल झाल्यामुळे अजून 2 धावांची पॅनल्टी ऍड केली जाते. टोटल 4 रनांची पॅनल्टी आहे वडवलीसी संघ. 2 धावांची पॅनल्टी ही टॉससाठी आहे आणि 2 धावांची पॅनल्टी मैदानामध्ये उशिरा दाखल झाल्यामुळे. तर नक्कीच स्पर्धेमध्ये उशिरा दाखल झाल्यामुळे नक्कीच पॅनल्टीच्या स्वरूपात आपल्याला धावा ऍड करताना आपल्याला पाहायला मिळतं. टॉस उशिरा झाल्यामुळे 2 धावांच्या आणि मैदानामध्ये उशिरा प्लेयर्स दाखल झाल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी ऍड. आणि त्यानंतरच्या संपूर्ण संघाला विनंती असेल की आपण मिड इनिंगमध्ये टॉस येणं गरजेचं आहे, अन्यथा नक्कीच आपल्याला पॅनल्टीचं 2 धावांची पॅनल्टी ऍड केली जाईल. ह्याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये आम्हाला सेमीफायनलची मॅच देखील कव्हर करायची आहे. मित्रांनो, तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. मॅच सुरू होते. वडवलीसी विपक्ष अडिवली. बॅटिंग करत असताना अडिवली संघाचा हा प्रमुख फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू विजय पवार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या जोडीने गोलंदाज चंद्रकांत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुल टॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो अलॉंग दी कार्पेट डिबिट विकेटच्या रिझन मध्ये. लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक येते जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते फलकावर 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. विजय पवार दुहेरी धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि त्याच्यासोबत आले ते म्हणजे दीपक भाने. चंद्रकांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू फेकला. आतापर्यंत 2 धावा कच्च केल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वडवलीसी संघाच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली आहे. ओद विकेटने पुन्हा एकदा सजोल चंद्रकांत. स्ट्रायकिंग एंड विजय पवार आणि इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आणि विजय पवारच्या बॅटमधून येतो हा चौकार. कवर 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विजय पवारने ठोकलेला हा चौकार. P1चं षटक पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे विजय पवार. स्ट्रायकिंग एंडवर अडिवली गाव म्हटलं तर आवर्जून 2 नाव आपण आपल्या डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे राहुल भाई
त्यानंतर विजय पवार टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती भरपूर मोठं नाव आहे विजय पवारचं. अकरा वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू इथे मात्र फेकलाय गोलंदाज वडवली सी संघ. आपल्याकडे 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं फेकायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत. इथे मात्र बॅट अँड बॉलला चेंडू होता खोदून काढलाय. इथे मात्र एकदा हवी होती दीपकला पण अखेरीस नाकारतोय. चांगला कॉल मी म्हणेन विजय पवारचा. शेवटच्या मुवमेंटला डेंजर एंड विजयचं होतं त्यामुळे एक धाव इथे मात्र नाकारतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करत असताना चंद्रकांत P1चं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 3 चेंडू फेकले आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंड व विजय पवार. फोर्थ विकेटने चंद्रकांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. शफल झाला आता मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांचं बूट आकाशाकडे. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम अडिवली संघाला. बिग विकेट डाऊन. विजय पवार बॅक टू द पवेलियन. मिळाली आहे वडवली सी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला विकी पवार. विजय पवार बाद झाल्यानंतर यश मिळालं ते गोलंदाज चंद्रकांतला. धावसंख्या झाली धावफलकावर 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. P1चं षटक मैदानामध्ये हातात असताना चंद्रकांत कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर दुहेरी स्वरूपाची धाव त्यानंतर चौकार त्यानंतर निर्धाव त्यानंतर फलंदाज इथे मात्र बाद. आदरणीय अनिल भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावर 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज चंद्रकांत पुन्हा एकदा सजव. स्ट्रायकिंग एंडवर एक डावखुरी हाताचा फलंदाज विकी पवार येतोय. विजय पवार बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विकी. थोडंसं स्पीडअप करा. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं फेकणं गरजेचं आहे. वडवली सी संघ. 11 वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू इथे मात्र फेकला होता. गोलंदाज चंद्रकांत पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर विकी पवार. राऊंड विकेटने आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती चंद्रकांत. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इनरेज घेऊन चेंडू जातो मागे. स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करतोय गोलंदाज चंद्रकांत. म्हणून पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या असल्या तरी सलग 3 चेंडू इथे मध्ये निर्धाव फेकतो. एक यश देखील संपादन केलंय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 6. राऊंड विकेट पुन्हा एकदा सुरुवात करतो चंद्रकांत. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा प्रयत्न. आतली कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 1 गडी बाद 6 अशी सुरुवात टीम अडिवली संघाची. गोलंदाज अरविंद पाटील दुसरं षटक घेऊन येतो. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन दीपक भाने. चंद्रकांतने कमबॅक करून दिलंय. पहिलं षटक इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पहिल्या सत्रामध्ये धावा करताना संघर्ष करताना पाहिलं होतं जयचलेश्वर वाडेकर संघाला. इथे देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज अरविंद. पहिला चेंडू बॉडमॅनचा वापर आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये काय झेल टिपलाय. दीपक भानेला इथे मात्र परतावं लागतंय. अडिवली संघाला लागतो धक्का दुसरा आणि मिळत आहे ते यश गोलंदाज अरविंद पाटीलला. कोणी खेळाडू आपण आला असाल तर नक्कीच प्रवीण पाटील
संघनायक आपल्याला कॉल करत आहेत आमच्या व्यासपीठाजवळ येऊन उपस्थित व्हायचंय. भोपर संघाचे खेळाडू नवीन फलंदाज संघनायक येतो मैदानामध्ये. कल्पेश टॉस गमावल्यानंतर इथे मात्र प्रथम फलंदाजी करावी लागते. बॅटिंग करत असताना अडिवली संघाला अरविंद पाटीलला पहिल्या चेंडूवर यश मिळालंय. P2चं षटक मैदानावरती राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होतं. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय. स्ट्रायकिंग एंडवर नवीन आलेला फलंदाज संघनायक कल्पेश. राऊंड विकेटने इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे कव्हर पॉइंटच्या वरून. क्षेत्ररक्षकाचा झालाय प्रयत्न पण तो ठरतोय असफल आणि कल्पेशचा बॅटमधून येतोय हा प्रेशर रिलीज स्ट्रोक. पहिला चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते धाव फलकावर 10. संघनायकाचा संघर्ष मैदानामध्ये पुन्हा एकदा बॉडमॅनचा वापर केला. तो चेंडू जातो गॅपमध्ये. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून आणि स्लीपचा क्षेत्ररक्षक इथे मात्र प्रयत्न करतोय. अडवण्यात यश देखील मिळालंय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केला. तिसऱ्या धावेचा कॉल केला विकीने आणि 3 धावा वेगाने कंप्लीट करत असताना संघनायक मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास उंचावला अभिमानी नाडिवली संघाचा. धावसंख्या झाली धाव फलकावर 3 धावेच्या मदतीने 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना अडिवली संघाची अरविंद पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. नक्कीच त्यांचे चिरंजीव स्पर्श आमच्यासोबत 12 भूमिका पार पाडत असताना अरविंद पाटील पहिल्या चेंडूवर यश संपादन केलं. त्यानंतर चौकार. त्यानंतर तिहेरी धाव. 3 चेंडू फेकले. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. धावसंख्या झाली धाव फलकावर 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना अडिवली संघाची. स्ट्रायकिंग एंडवर विकी पवार. विकी पवार तिसऱ्या क्रमांकावर आला होता. अजून एकही धाव इथं मात्र त्यांनी एकवटली नाहीये. तो स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि इट इज आउट. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 3 लागतो बॅटिंग करत असताना अडिवली संघाला. दुसरं यश मिळतंय गोलंदाज अरविंद पाटीलला. आपला अनुभव मैदानावरती दाखवत असताना देवीचा पाडा संघाचे एक अनुभवी खेळाडू. भरपूर वर्षाचा अनुभव. आशिष म्हात्रे देखील इथे मात्र येतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. वेलकम आशिष म्हात्रे. मैदानावरती मॅच वडवली सी विपक्ष अडविली अशी पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली धाव फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. या षटकामधील दुसरं यश मिळालंय गोलंदाज अरविंदला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला अतुल. श्रद्धांजली चषकामध्ये काय बॅटिंग केली होती या अतुलने. तोच स्ट्रायकर एंडला खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने अरविंद. नॉन स्ट्रायकिंग एंडला संघनायक कल्पेश. राऊंड विकेटने अरविंद सज्ज होतोय. इथे मात्र लॉफ्ट केलाय. टायमिंग पाहावं लागेल. चेंडू जातो नोमास लँड मध्ये आणि पंचांचा सिग्नल येतोय. इट्स अ क्लिअर बाउंड्री लाईन. 6. अतुल भानेच्या बॅटमधून येतो हा षटकार. अतुलच्या बॅटमधून पंचांचा सिग्नल येतोय. तिथे स्वयंसेवकांचे तैनात होते. माहिती देत असताना चौकार. पहिल्या चेंडूवर चौकाराने अकाउंट ओपन करतो अतुल. राऊंड विकेटने अरविंद पुन्हा एकदा सज्ज होते. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट केलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना अडिवली संघाची. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सतीश. एसबी ग्रुप 11 वडवली सी संघ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सतीश जाधव
गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन संगनायक कल्पेश. धावसंख्या झाली धाव फलकावर 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नवदीप खेळाडू आहे, एक टॅलेंटेड यंगस्टर, उभरता हुआ सितारा अडिवली संघाचा स्ट्रायकर एंडला. ओव्हर द विकेटने सतीश. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील देखील केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव ऍड केली जाते. एक धाव मात्र ऍड केली आहे. ऑफिशियल स्कोर किरण आम्हाला माहिती देत असताना 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावर सतीश जाधवचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. तिसरा फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी मी म्हणेन एसबी ग्रुप 11 वडवली सी संघाची. ओव्हर द विकेटने सतीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व्हमध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चांगला स्ट्रोक होता. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केला. डेंजर एंडला स्वतः अतुल जात असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने 2 धावा कंप्लीट करतोय. असं वाटत होतं की 2 धावेत मात्र कंप्लीट होतील का. चुकीचा कॉल होता का कल्पेशचा. पण संगनायकाला विश्वास होता अतुलवरती आणि अतुल पूर्णपणे सार्थक ठरवत असताना 2 धावा वेगाने कंप्लीट करतो. चित्त्याच्या वेगाने पळाला. खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या झाली धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सतीश पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर अतुल. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. टायमिंग बघावं लागेल आणि चेंडू जाईल सीमा पार. अतुलचा बॅटमधून येतो हा. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 6. झाल्यानंतर हे 2 यंगस्टर धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न. श्रद्धांजली चषकामध्ये देखील इम्प्रेस केलं होतं. तोच अतुल. स्ट्रायकिंग एंडवर सतीशच्या अगेन ठोकला एक षटकार. आता मात्र चेंडू मध्ये आहे. स्वतः गोलंदाज जात असताना झेलची संधी आणि अजून एक धक्का लागला. बॅटिंग करत असताना अडिवली संघाला. अतुल भाने बॅक टू द पवेलियन. जाधवला इथे मात्र यश मिळतं. अतुलला मैदान सोडावं लागतंय. धावसंख्या झाली धावफलकावर बॅटिंग करत असताना अडिवली संघाची 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. या संघाचा पिंच हिटर करण भाने. सतीश गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश. ओव्हर द विकेट सतीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. टायमिंग बघावं लागेल कसं. झेलची संधी आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. इथे मात्र कल्पेशला मैदान सोडावं लागतंय. अजून एक यश मिळतं बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना एसबी ग्रुप 11 वडवली सी संघाला. नवीन फलंदाज नितेश येतो मैदानामध्ये. सतीशला मिळते ते या षटकामधील दुसरं यश. हॅट्रिकची संधी इथे मात्र निर्माण झाली. गोलंदाज सतीश या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक संपादन करेल का. संधी निर्माण केली गोलंदाज सतीशने. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे करण भाने. ओव्हर द विकेटने सतीश. रनवेमध्ये थोडासा प्रॉब्लेम होत असताना पुन्हा एकदा स्टार्ट घेईल सतीश. हॅट्रिकची संधी. या षटकातील शेवटचा चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर. बॅटिंग करत असताना अडिवली संघाने धावा उभारला तर म्हणजे 26. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. सतीश गोलंदाज ट्रॅकवरती. हॅट्रिक बॉल. इथे मात्र इनसाइड एज उल्लेख यष्टीरक्षक पूर्ण करत असताना 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 26.
आणि ड्रिंक्स ब्रेकर मैदानामध्ये जात असताना निलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. येस डीजे. तर नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौथं षटक प्रगतीपथावर अरविंद येते गोलंदाजी ट्रॅकवरती. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन धावसंख्या झाली धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अरविंद गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने अरविंद. पहिला चेंडू हवेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि स्वतः गोलंदाज झेल खाली आणि इट्स माय कॅच आणि फलंदाज बाद होतोय. नितेश पाटील बॅक टू लागलाय. बॅटिंग करत असताना अडवली संघाला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीम वडवली सी संघाच्या माध्यमातून SB ग्रुप 11 वडवली सी. गोलंदाज अरविंद पुन्हा एकदा सज्ज होतं. स्ट्रायकिंग एंडवर करण. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क झाला. ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडूच्या मेरिटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न नव्हता करणचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र करणने केला होता. चेंडू बॅट अँड पॅडच्या गॅपमधून निघून जातोय. उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करत असताना निर्धाव चेंडूची सांगत होते गोलंदाज अरविंद. पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर करण. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं आहे. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक येतो दूरवरून. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केल्या जातात. सातत्याने व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. अरविंदच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. आपला अनुभव काय आहे ते मैदानामध्ये दाखवत असताना आपण जर विचार केला तर मागच्या 6 चेंडूमध्ये 2च धावा आल्यात आणि 3 धक्के लागलेत बॅटिंग करत असताना अडवली संघाला. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. प्रेशर आपल्याला पाहायला मिळते करण वरती. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतोय SB ग्रुप 11 वडवली सी संघ. चौथं षटक प्रगतीपथावर. मात्र लॉफ्ट केला. आता टायमिंग पाहावं लागेल कसं. आणि चेंडू जातोय सीमा बार. करणच्या बॅटमधून येतोय हा षटकार. अवघ्या 7 चेंडूनंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावांसाठी संघर्ष करताना अडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं प्रमुख कारण आहे विजय पवार लवकर बाद झाले. त्यानंतर विकी पवार देखील लवकर बाद झाले. कल्पेशला देखील धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न मात्र
पूर्णपणे मैदानामध्ये टिकवता आला नाही. त्यानंतर अतुल बाद झाले. अतुलकडून देखील अपेक्षा होती. एक टॅलेंटेड यंगस्टर आहे अडिवली संघाचा. श्रद्धांजली चषकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. तोच अतुलवरती देखील विश्वास दाखवला होता. त्याला प्रमोट केलं होतं. करणच्या अगोदर त्याला मात्र प्रमोट केलं होतं. तो देखील बाद झाला. आता मात्र करण धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न. एक षटकार ठोकलाय करणने. राऊंड विकेटने अरविंद सजवतोय. आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झालाय. चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या होते धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एस डी जे घेऊन येतो गोलंदाज कृष्णा पाटील. धावसंख्या झाली धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गडी गमावलेत बॅटिंग करत असताना अडिवली संघाने. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला जय. स्ट्रायकिंग एंडवर करणला जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं आहे. या षटकांमध्ये धावा येणं गरजेचं आहे. एसबी ग्रुप अडिवली सी संघ इथे मात्र इनसाइड एज आणि पंचांचं बूट आकाशाकडे. करणला इथे मात्र मैदान सोडावं लागते. कृष्णा पाटीलला पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. धक्का लागलाय बॅटिंग करत असताना अडिवली संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सुनील येतोय 9व्या क्रमांकावरती. गोलंदाज कृष्णा पहिल्या चेंडूवर यश संपादन करतोय. सातत्य कायम ठेवत असताना एसबी ग्रुप वडवली सी संघ इथे मात्र थांबून घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय नोमान्स लँड मध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय आणि 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केल्या. थ्रो थोडासा वाईट इश येतोय. कलेक्ट देखील व्यवस्थित होत नाहीये. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केली जातात. सुनील आपलं दुहेरी धावेने अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 37 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक मैदानावरती या पहिल्या सत्रातील. चांगली गोलंदाजी एसबी ग्रुप वडवली सी संघाची आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर सुनील सफल झालेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं सातत्याने. एसबी ग्रुप वडवली सी संघ आपल्याला गोलंदाजीमध्ये मिश्रण करत असताना पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र 1 धाव ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 1 धावेच्या मदतीने 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गडी गमावले तर बॅटिंग करत असताना अडिवली संघाने 7. 9व्या क्रमांकाचा फलंदाज सुनील मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. आता मात्र सामोरे जाईल जय पाटील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज कृष्णा चांगली गोलंदाजी करतो. वडवली सी संघ आपल्याला पाहायला मिळतं. फाईट करत असताना अडिवलीच्या अगेन्स्ट. विजय पवार बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय. कारण कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 9व्या क्रमांकाचा फलंदाज सुनील मैदानात दाखल झाला. ओव्हर द विकेटने कृष्णा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर जय पाटील. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडू कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथे प्रयत्न चालू आहे चेंडूचा अडवण्याचा. तिथे मात्र मिळतो तो यश. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत इथे मात्र वेगाने 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावर 3 धावेच्या मदतीने 41 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झाले आतापर्यंत 4. 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल अडिवली संघाचा. ओव्हर द विकेटने कृष्णा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सुनील. अनुभव आहे सुनीलकडे.
ओव्हर द विकेटने कृष्णा शफल झाले, थांबून खेळण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. जवळपास एकही खेळाडू नाहीये. दूरवरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत दुसऱ्या वेळेस येते मात्र कॉल केला. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित होते वेगाने, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जातात. पंचांकडे अपील देखील केली होती पण पंचांनी ती अपील फेटाळून लावले. 2 धावा वेगाने कंप्लीट करतो सुनील. धावसंख्या होती धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने 43 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील या सत्रातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली धावफलकावर 43 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. किती धावांचं टार्गेट उभं करेल अडवली संघ? एसबी ग्रुप वडवली सी संघासमोर. ओव्हर द विकेटने सज्ज होतं कृष्णा. आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली, शफल झाले होते आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. अडिवली संघाचा धक्का क्रमांक 8 लागतोय आणि धावा उभारलाय तो 5 षटकांच्या समाप्तीनंतर. 43 धावा उभारल्या. 44 धावांचं नक्कीच टार्गेट असणार आहे एसबी ग्रुप वडवली सी संघासमोर. नक्कीच आपण पॅनल्टीच्या धावा देखील ऍड करत आहोत. 43 धावा इथे मात्र ऍड उभ्या केल्यात बॅटिंग करत असताना अडिवली संघाने आणि 4 धावा पॅनल्टीच्या ऍड करत आहोत, म्हणजे 47 धावा. 48चं टार्गेट असणार आहे एसबी ग्रुप वडवली सी संघासमोर. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी मैदानामध्ये एसबी ग्रुप वडवली सी संघ मैदानामध्ये दाखल होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो हेदुटणे गावाचा गोड आवाज करण कांसर यांना. धन्यवाद. ज्यांचं नुकताच आगमन झालंय ते आदरणीय श्री अक्षयजी लाडके साहेब, हँडसम अँड डॅसिंग पर्सनॅलिटी. आणि त्याचबरोबर आपण बघतोय वैभवजी मोरे साहेब. आणि आपण बघू शकाल आदरणीय श्री विलासजी म्हात्रे आणि श्री संदीपजी म्हात्रे साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2022 सीझन 6 6व्या पर्वामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सामना सध्या रणवीर अडवलीच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो एसबी ग्रुप वडवली सी. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची. रणवीर 11 अडवली आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. नागडीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली होती एसबी ग्रुप वडवली सी या संघाची. सतीश जाधव आणि अरविंद पाटील. तर आज ज्यांचा वाढदिवस तुम्ही बघू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचा एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर सिद्धार्थ म्हात्रे यांचा तुम्हाला वाढदिवस नक्कीच पाहायला मिळतो. आणि त्यांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आणि अर्थातच आमचे स्कोरर किरणजी भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा. त्यांचा मित्र परिवार सध्या तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळेल. सो बर्थडे सेलिब्रेशन त्या ठिकाणी केक कट करण्यात येईल. सामना सुरू ठेवायचा आपण अंपायर्स. या सामन्यामध्ये 43 उभारल्या
4 रनची पेनाल्टी होती. सोडवलीच्या झाल्या 47 आणि 48चं टार्गेट. पुढचे सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. सर्वांसाठी सूचना असतील, आपण मिड इनिंगमध्ये नाणेफेकीसाठी इकडे उपस्थित असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला संघाला 2 रनची पेनाल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल 2 स्क्रीन पाहायला मिळतात. डाव्या बाजूला आमचे क्रीडांगण ज्या ठिकाणी सामना होते सुरुवात, उजव्या बाजूला आमचे कमिटी मेंबर सिद्धार्थ म्हात्रे यांचं बर्थडे सेलिब्रेशन. विश हॅपी बर्थडे सिद्धार्थ म्हात्रे. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू निघून गोलंदाज फुलर लेंथ होता, लांबून त्या ठिकाणी ड्राईव्ह केला डीप मध्ये. चेंडू चला वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार. चौकाराने सुरुवात धावाची. धावफलक आपण बघतोय 4 या आकड्यावरती सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते सौरभ बाने बाबा प्लेचा राऊंड विकेटने स्टेप आउट दिले. फुल टॉस होता, मिस टायमिंग, बॅटचा वरचा भागाला लागला हा चेंडू. एक्स्ट्रा ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. वेगाने क्षेत्ररक्षक उचलून फेक करतायत, थोडे नाराज आहेत विजय त्या ठिकाणी, कारण वेगाने थ्रो येणं गरजेचं होतं. स्ट्रायकिंग थोडी फेक स्टम्पच्या बाजूला आणि त्याच कारणास्तव सहजरित्या आपण बघितल्या त्या 2 धावा पूर्ण होत असताना या ठिकाणी दोन्ही फलंदाज सतीश आणि अरविंद दुहेरी आकड्याने धावफलक आपण बघतोय 6 या आकड्यावरती तयार होत असताना बघू शकाल आपण. गोलंदाजाला मिडॉन आतमध्ये आहे, डीपमध्ये ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या ठिकाणी करण भानेला आपण बघतोय आणि डीपमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतात ते अतुल भाने. तयार होतात गोलंदाज सौरभ. बॅकफुटला गेलाय, इनसाइड आउटचा फटका होता. एलिव्हेशन थोडं कमी, ड्राईव्ह झाला चेंडू. शॉर्ट कव्हरमध्ये थोडंसं फंबल, 1 रन मिळते आणि या सिंगलने आपण बघतोय धावफलक पुढे जात असताना आता ते 7 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये 800+ धावा पाहायला मिळाल्या या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आपण भरपूर बघितली, 7 सामन्यांमध्ये चांगली धावसंख्या आपण नक्कीच बघितली होती. आणि आज आपण जर बघितलं तर किती धावा होतील एकंदरीत. वाऱ्याचा वेग पहिल्या सामन्यापासून तुम्हाला जास्त पाहायला मिळाला. 40 रनचं चेस डाऊन करत असताना फक्त 1.4 ओव्हरमध्ये सामना सोनार पाण्याने जिंकला. पहिला वाडेकरला परास्त करत असताना फंबल झालाय. सेकंडचा प्रयत्न होईल आणि सुखरूपरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण बघतोय सहजरित्या सतीश आणि अरविंद आघाडीची जोडी आहे. सुरुवात चौकाराने केली अरविंदने, त्यानंतर 3 मध्ये 5 अर्थातच 9 वरती सध्या धावफलक पोहोचलं. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्या डावामध्ये 48चं लक्ष आहे बॅटिंग करत असताना आपण बघतोय ते SB ग्रुप वडोली सी या संघासमोर. रणवीर 11 अडवलीच्या विरोधात. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह करतात, एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू चालला डीपमध्ये. त्या ठिकाणी पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक अतुल उचलून फेक करतात, थोडंसं फंबल पुन्हा आणि धावा मिळत आहेत त्या 2. आज जर आपण या संघामध्ये बघितलं, अडवली संघामध्ये योगी बाणे नाही आहेत, अजय पाटील देखील नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर वडोली सी मध्ये देखील तकदीर पाटील हे देखील नाही आहेत, तकदीर म्हात्रे आहेत. थांबलाय, लो ऑफ फुल टॉसला अटेम्प्ट केले, एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला, टप्पा पडला आणि हा चेंडू सीमा पार 4. धावा फलकावरती पाहायला मिळतात 15. या डावामध्ये 48चं टार्गेट आहे आणि खरं तर 43 झाल्या होत्या. 4 रनचे पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आले. बघा, पेनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आले ती वडोली सीला. सर्व संघ वेळेचं बांध राखा. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट मित्रांनो शिस्तबद्ध क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. जेव्हा रायगडामध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी जातो, किमान 11 वाजता त्यांची पहिला सामना सुरुवात होते, पहिल्या सामन्याला सुरुवात होते. सो भरपूर उशिराने त्यांचं क्रिकेट सुरू होतं खऱ्या अर्थानं. सो कल्याण डोंबिवली नेहमीच शिस्तप्रिय क्रिकेटसाठी ओळखली जाते. वेळेच्या संदर्भात प्रत्येकाने या ठिकाणी आपली नैतिक जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. लॉफ्टेड ड्राव्या लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि त्या ठिकाणी चुकी झाली. करण होते त्या ठिकाणी, करण माने
विजय पवार दुसऱ्या षटकामध्ये आलेत. पहिल्या षटकामध्ये सौरभने दावा खर्च केला त्या 15 आणि त्यानंतर आता इथे कॅच ड्रॉप करण्यात आली फलंदाज अरविंद यांची, त्याला जीवदान धावफलक 16 वरती. विजय पहिल्या षटकामध्ये का आले नाही हा प्रश्न मला देखील पडला, कारण धावा कुठेतरी आपण बघितल्या तर इथे 48 असताना विजयने पहिलं षटक हाताळलं नाही, दुसऱ्या षटकामध्ये आले. क्रॉस बॅटेड या ठिकाणी आपण बघू शकाल फक्त ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टम्पचा बाहेर होता चेंडू, मनगटाच्या साहाय्याने वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो फलंदाज सतीश जाधवचा. या डावामधला पहिला निर्धाव चेंडू येतोय 8वा. लॉंग ऑन डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑफ सतीश यांच्यासाठी. ऑन साईडला पूल करताय, स्क्वेअर लेगला चेंडू एलिव्हेशन या फटक्यामध्ये स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय, सीमा पार षटकार. त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सुंदर झेल टिपला. सर्व व्हॉलेंटियर्स देखील आम्ही मनापासून कौतुक करू. प्रत्येकाचा या ठिकाणी आपण बघू शकाल तर वाटा आहे मेहनतीचा खऱ्या अर्थानं. स्पर्धा म्हटले की एका दुसऱ्याचं ते काम नसतं. या ठिकाणी आपण बघितलं आमच्या व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचा आदरातिथ्य पाहुणचार करण्यात येतो आहे आणि आमचे स्वयंसेवक त्यांना विसरता कामा नाही, कारण सीमारेषेच्या बाहेर गेलेले चेंडू ते लवकरात लवकर आतमध्ये आणतात. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, गॅप आहे मोठी, क्षेत्ररक्षक धावतात वेगाने, त्या ठिकाणी करण पोहोचलाय, उचलून फेक करेल तोपर्यंत दाबा मिळतात त्या सहजरित्या आपण बघतोय 2 आणि 2 ने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते धावफलक तुम्हाला पाहायला मिळतंय सध्या 25 या आकड्यावरती, 25 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. कवचमध्ये हा चेंडू चालला गॅपमध्ये आणि सरळ सीमारेषा गाठली ती चेंडूने. चांगला फटका पाहायला मिळाला, फलंदाज आपण बघितला तो स्ट्रायकिंग एंडला अरविंद याच्या बॅटमधून आणि चौकाराने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत षटक संपन्न 2 पॉवर प्लेची आणि धावफलकावरती पाहायला मिळतात 29 धावा. सामन्यामध्ये आपण बघितलं तर लक्ष आहे ते 48 आणि आता गरज असेल ती अजूनही आपण बघितली तर ती 19 धावसंख्येची. 19 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. तर एक सुवर्ण संधी फलंदाजांसाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी देखील. लागोपाठचे 3 चौकार 4,000 रुपयाचं पारितोषिक असेल, लागोपाठचे 3 षटकार 6,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला त्यासाठी असेल 500 रुपयाचं कॅश प्राईज. आदरणीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब आणि आदरणीय श्री विलासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बॅक टू बॅक 3-4 4,000, बॅक टू बॅक 3-6 6,000. अपील करण्यात येते, येस इट इज आउट. 29 वरती लागला पहिला धक्का. एसबी ग्रुप वडवली सी ला 18 मध्ये, गरज होती 19 आणि 17 मध्ये आता बनवावे लागतील 19. धक्का पहिला. या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. भोपर संघ देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो आजच्या 8 संघांच्या पूलमध्ये. भोपरच्या विरोधात डायगर आणि त्यानंतर चिंचोळ्याचा पाडा वर्सेस हेदुटणे बी असे तुम्हाला 8 संघाच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये वाडेगरला परास्त केला सोनारपाडाने. हा सामना दुसरा एसबी ग्रुप वडवली सीच्या विरोधात रणवीर 11 अडवलीमध्ये. वापिस होता सॉफ्ट हँड या ठिकाणी लॉफ्ट केला चेंडूला समोरच्या दिशेने येत आहेत त्या ठिकाणी अतुल वेगाने चेंडूवरती. गुड फिल्डिंग.
ओव्हरथ्रो झाला, पाठीमागे आहेत विजय त्या ठिकाणी. धाव मिळेल एक फक्त आणि धावफलक एका धावेने पुढे जात असताना आपण बघतोय ते 30 या आकड्यावरती. सामन्यामध्ये अजूनही 18 बनवायचे आहेत आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 16. 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे ती 16 चेंडूंमध्ये. या षटकामध्ये सुनील भाने यांना आपण बघतोय. कॉमेंट्री बॉक्स कडून ओव्हर द विकेट. ऑन साइड मध्ये खेळलेत, मिस टायमिंग. धावतोय करण वेगाने, चेंडू पर्यंत पोहोचलाय. गुड कॅच, खूप वेगाने आले चेंडूवरती, पोहोचले डाऊन दी बॉल. सुंदर त्या ठिकाणी जजमेंट. विकेटचं पतन, धक्का दुसरा. 30 वरती एसबी ग्रुप वडवली सी या संघाला. वरती पहिला धक्का बसला आणि त्यानंतर विकेट आपण बघितली तर 30 वरती पडते. मैदानाच्या आतमध्ये दोन नवीन फलंदाज येतात. अगोदर आले ते बबलू पाटील, कॅप्टन या संघाचे, आणि चौथ्या क्रमांकावरती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते भानुदास पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलकावरती 30 धावा आहेत. 18चं समीकरण आहे. सुनील भाने या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक करून देतात ते रणवीर 11 अडवलीला. 15 मध्ये 18 समीकरण. सुनील यावेळेला जवळून गेलाय चेंडू, फलंदाजाने लेफ्ट केलाय चेंडूला. वाईड बॉलचा अंपायरचा इशारा आणि त्या ठिकाणी एससी रक्षक कलेक्ट करू शकले नाही. लॉंग स्टॉपला चेंडू सीमा पार, चौकार. अवांतर 5 धावा मिळतात. कुठेतरी सुनीलने अगोदर जखडून ठेवलं होतं, परंतु आता व्हाईट बॉल यस्टनच्या अगदी लेगस्टमच्या जवळून गेला. एससी रक्षक खेटून होते त्या ठिकाणी विजय आणि त्या ठिकाणी कलेक्ट करू शकले नाही. धावा मिळतात त्या 5. धावफलक 35 वरती. ऑन साइडला ग्लान्स केला, डीप मध्ये चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती. गुड फिल्डिंग. धाव फक्त आता 1 मिळते आणि धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते पुढे 36 वरती 48चं टार्गेट आहे. अजूनही आपण बघू शकाल 12 धावसंख्येची या सामन्यामध्ये गरज असेल आणि त्यासाठी चेंडू किती शिल्लक? 14 चेंडू. यावेळी देखील लेगलान्स करण्याचा प्रयत्न, हा ना अखेर नकार. चेंडू देखील मध्ये होता आणि दोन्ही फलंदाज देखील मधोमध पाहायला मिळाले. त्यासोबत गोलंदाज देखील खेळपट्टीच्या मध्ये होते. डॉट बॉल आता येतोय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 36 वरती स्थगित. चेंडू शिल्लक 13 मध्ये बनवायचे आहेत. धावा आपण बघू शकाल त्या 12. नेट टू नेट फाईट आहे. कधी धावा जास्त होतात, कधी चेंडू जास्त होतात. वापिस होता, बॅटची मोठी कडा घेते थर्डमॅन मध्ये. हिट करण्यात नक्कीच आलं होतं त्या ठिकाणी, परंतु मिस झालं. फॉलो मध्ये अडवतात त्या ठिकाणी सुनील. एक्स्ट्रा जर 5 धावा गेल्या नसत्या तर हे समीकरण 15चं उरलं असतं. आता ते उरेल फक्त 11चं. धाव मिळते शेवटच्या चेंडूवरती 1 आणि समीकरण जर आपण बघितलं तर 37 धावा झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत त्या 11 धावा. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना या ठिकाणी नक्कीच आपण द्वितीय फेरीमध्ये लगेचच पहिला सामना या ठिकाणी खेळणार आहोत. सोनारपाडा संघ देखील या ठिकाणी ते नक्कीच आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ते विजयी झालेले आहेत. त्यानंतर त्यांना शेड्यूल थोडंसं बिझी आहे, त्याच कारणास्तव सेकंड राऊंडमधील फर्स्ट मॅच लगेचच या ठिकाणी खेळण्यात येणार आहे. या षटकामध्ये आपण जर बघितलं व्हाईट बॉल जर त्या ठिकाणी कव्हर करण्यात आला असता तर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन नक्कीच मिळाले असते. अवघ्या 4 खर्च झाले असता, परंतु एकंदरीत झाल्या त्या. आता आपण धावा बघितल्या तर 8 आणि हे धावफलक 37 वरती पोहोचले. सुनीलने चांगलं षटक हाताळलं. पहिल्यामध्ये 15 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. सौरभ बाणे. दुसऱ्या षटकामध्ये विजय पवार यांच्या आल्या होत्या त्या धावा. 14 धावा. 29 वरती 2 षटकांमध्ये धावफलक होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 आपल्याला पाहायला मिळालं. सो धावसंख्येचा ग्राफ असा खाली येत असताना पाहायला मिळाला. 15, 14 आणि 8. आता आपण बघतो 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 12. प्रेक्षकांना मी सूचना करतोय आपण सोशल डिस्टन्सिंग शासनाचे जे निर्बंध आहेत त्या सर्व गोष्टींचं आपण पालन करा. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा. मास्क जर नसतील तर आमच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी नक्कीच उपलब्ध आहेत मास्क. त्या ठिकाणी आपण येऊन घेऊ शकता. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग, सुरक्षित अंतर ठेवावा. आमचं मुख्य व्यासपीठ आपण बघताय.
व्यासपीठावरती आमचे बर्थडे बॉय सिद्धार्थ म्हात्रे हे तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे सर्व आमचं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी VIP डाईसमध्ये आमचे मान्यवर आहेत. सध्या कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळेल फोकस करत असताना सिद्धार्थ म्हात्रे यांना. 37 वरती धावफलक विजय कंटिन्यू करतात ज्यांनी दुसरं षटक हाताळलंय. 12 मध्ये 11. पहिला चेंडू होता सरळ बॅटने लॉफ्ट केला, वेगाने क्षेत्ररक्षक येतात. गुड फिल्डिंग. साईड स्क्रीनच्या पडद्यासमोर इतक्या वेगाने ते आले. गुड फिल्डिंग, क्विक ऍक्शन पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक आपण बघतोय पुढे 38 वरती. स्ट्रायकिंग एंडला तर असतील ते फलंदाज बबलू, कॅप्टन आहे त्या संघाचे SB ग्रुप वडोली सी चे. विजय समोरच्यांकडून बॅकफूट लावून कट केलाय. क्रिकेट विथ द ब्रेन. थांबले, शेवटच्या क्षणाला चेंडूला येऊ दिलं, कट करलाय, कट करण्यात आलं आणि थर्ड मॅनला चेंडू वेगाने सीमा पार. 4 चौकार. तो 42 वरती विजय सॉफ्ट हँड या ठिकाणी आपण बघू शकाल बॅटचा चेहरा उघडला आणि बॅटचा फ्लो खाली आला. त्याचं कारण चेंडू खोलवर टप्पाचा होता. फॉलोथ्रोमध्ये अडवला आहे विजय यांनी. धावण्याची संधी नव्हती, डॉट बॉल आला. धावा पाहायला मिळतात 42. 6ची अजूनही गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 9. यावेळी देखील फॉलोथ्रोमध्ये अडवला आहे. डायरेक्ट झालं असतं तर या ठिकाणी कदाचित फलंदाज बाद झाले असते का प्रश्न, परंतु पोहोचले त्या ठिकाणी. हिट देखील झालं नाही. फॉलोथ्रोमध्ये येऊन हिट करण्याचा प्रयत्न होता विजयचा. बॅकिंगला चांगले रक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतात. 8 मध्ये 6. वेगवान दांडी गुल, सरळ लेग स्टिक उखडली जाते या ठिकाणी. क्लीन बोलत आहेत कॅप्टन त्या ठिकाणी बबलू पाटील. कमबॅक करतात विजय. चेंडू शिल्लक असतील आता आपण बघू शकाल 7 चेंडू आणि 7 मध्ये बनवायचे 6 धावा. SB ग्रुप वडवलीला धक्का 3रा. आल्यानंतर नक्की स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं कारण धावा थोड्या कमी होत्या परंतु आता त्या मोठ्या होत चालल्यात. कारण विजयने 2 चेंडू निर्धाव हाताळले आणि 5व्या चेंडूवरती विकेट बबलूची मिळवली आहे. सागर येतात 5व्या क्रमांकावरती. 3 गडी बाद होतात. सो मिडल ऑर्डर सध्या तुम्हाला पाहायला मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय फुलटॉस होता या ठिकाणी. डीप मध्ये जायला चेंडू करण वेगाने चेंडूवरती. सेकंडचा कॉल आहे. सागर धावतो. स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील थोडी बाजूला आली आहे. बॅकअप आहे. धावा वेगाने 2 पूर्ण होत आहे. धावफलक 44 वरती पोहोचेल आणि सामन्यामध्ये आता 4ची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 6. या षटकामध्ये धावा आपण बघितल्या. एक चौकाराचा अपवाद वगळला तर चांगलं षटक राहिलं परंतु एकंदरीत 7 धावा खर्च केल्या. 11ची गरज असताना आणि आता गरज असेल ती 4 धावसंख्येची. 6 चेंडूंमध्ये कंपल्शन नसेल कारण पहिल्या डावामध्ये 8 विकेट पडले होते आणि आतापर्यंत फक्त पाहायला मिळतात त्या 3. कारण धावांचे बरोबर झाल्यास प्रथमतः विकेट आणि टॉसला या सामन्यामध्ये तितकंच महत्त्व आहे. अंपायर सांगतात अडवली संघ पण वेळ जास्त घेऊ नका. आज आम्हाला सेमीफायनलची लढत देखील कव्हर करायचं आहे. कालचा दिवस खऱ्या अर्थानं आपण बघितला तर द्वारकानाथ 11 गौरीपाडाने गाजवला. खास करून हेमंत म्हात्रे आणि रवी म्हात्रे ब्रदर्सने अफलातून बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये. 100 ओलांडली. शतक 3 सामन्यांमध्ये पाहायला मिळालं आपल्याला. रवी म्हात्रे यांचं अफलातून बॅटिंग केली या सामन्यामध्ये. कालच्या दिवसामध्ये रवी यांनी आणि हेमंतने देखील अफलातून बॅटिंग केली. एका सामन्यामध्ये त्यांनी देखील 39 उभारल्या होत्या. सो कालच्या दिवसामध्ये धावा जास्त होत असताना आपण बघितल्या. 800+ धावा आपल्याला पाहायला मिळाल्या कालच्या एकंदरीत 7 सामन्यांमध्ये. आज एकंदरीत 8 सामने आपण बघू शकाल. 7 आजच्या 8 संघांमधले आणि एक फर्स्ट सेमीफायनल. मध्ये या सामन्यामध्ये गरज आहे ती 4 धावसंख्येची. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाज भूषण बाने. टॅलेंटेड यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती. समोर आहे भानुदास आणि सागर.
सिली मिड ऑफ सध्या तैनात करण्यात येते विजय यांच्याकडून, जे रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही बघू शकाल क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान कल्पेश आहेत. लॉंग ऑफला तुम्ही बघताय नितेश पाटील यांना ऑन साईडला 3 आहेत आपण बघू शकाल. तर त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आणि लॉंग ऑनला. पहिला चेंडू वापिस होता, लॉफ्ट करण्यात आला होता, नोमॅन्स लँडमध्ये पडला. एक्स्ट्रा कव्हरला कल्पेश पोहोचलाय. सेकंडचा कॉल आहे, फेकी होती, स्ट्रायकिंग ॲक्युरेट आली आणि ते चेंडू पकडण्या अगोदर यष्टा उद्ध्वस्त करण्यात आला. त्याच कारणास्तव अंपायर्सने नॉट आउट त्या ठिकाणी दर्शवलं. विजय स्वतःवरती आता नाराज असतील, कारण 2 धावा या ठिकाणी त्यांना नक्कीच महागात पडतील. अवघ्या 4 बनवायचे असताना 2 धावा पहिल्या चेंडूवरती येतात. धावफलक 46 वरती 48चं टार्गेट. 2 धावसंख्येची गरज, चेंडू शिल्लक 5. अवधीबी RM11 सोनारपाड्याचा कॅप्टन अनिकेत आपण या आमच्या प्रेझेंटेशनमध्ये. टॉस लगेचच करण्यात येईल या ठिकाणी. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 46-46. ॲक्शन क्विक पाहायला मिळाली विजयशी, परंतु थ्रो आला आणि त्या ठिकाणी चेंडू त्यांच्या हातामधून निसटला. यष्टा मात्र उद्ध्वस्त करण्यात आला. चेंडू जर हातामध्ये असता तर कदाचित या ठिकाणी बाद झाले असते. फलंदाज 5 मध्ये 2 तयार होतात. गोलंदाज भूषण बाने. खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केला, बॅटचा चेहरा उघडत असताना डीपमध्ये थोडंसं फंबल कल्पेशकडून. उचलतात पुन्हा एकदा ते चेंडूला आणि फेक करतात. स्कोर इज लेवल 47 आणि आता एका धावेची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 4 विकेट जरी पडले तरी सामना जिंकू शकत नाहीये तो वडवली संघ, कारण 8 गडी बाद झाले होते पहिल्या डावामध्ये आणि ते आपण बघितलं तर आतापर्यंत फक्त 3 पाहायला मिळतात. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये 1 रन बनवायचे आहे. अमरेला फील्ड पोझिशन टेस्ट मॅचमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला ॲग्रेसिव्ह फील्ड पाहायला मिळते, सिली पॉईंट, सिली मिड ऑफ, सिली शॉर्ट लेग, सिली मिड ऑन, या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. अमरेला फील्ड पोझिशन का म्हटलं जातं? छत्रीसारखं गोलाकार पॉवर प्लेमध्ये आतमध्ये हे क्षेत्ररक्षण. लॉफ्ट केलाय, सरळा चेंडू जाईल लॉंग ऑनला, सीमा पार. चौकार अखेरच्या चेंडूवरती, अर्थातच 3ऱ्या चेंडूवरती आला. सामन्याचा शेवटचा चेंडू होता आणि इथे विजय संपादन केला आहे तो SB ग्रुप वडवली सी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वडवली सी आणि मी आभार व्यक्त करेन अर्थातच रणवीर 11 वडवली सी संघाचं की त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतोय. सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय.